हे शोधण्यातच 10 मिनिटं जातात. ऐकू आलं? ऐकू आलं? ऐ, सूर्य आहे, सुरू आहे. चालू असेल. करेक्ट. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करतोय जेनेटिक्स. जेनेटिक्स मध्ये काल आपण एक टॉपिक स्टार्ट केला होता. दिसतंय बरोबर? विजिबल आहे? पुन्हा एकदा रिपीट करतोय. आपण लॉ स्टार्ट केलं. हे छोटं का होतंय? लॉज आपण स्टार्ट केले होते. फर्स्ट लॉ आहे, हे बघा, माईक कोणाचं चालू आहे? बोलू नका. कोण बोलतंय? हॅलो. आपण लॉ ऑफ डॉमिनन्स स्टार्ट केला. लॉ ऑफ डॉमिनन्स म्हणजे काय? मेंडेलचे लॉज आहेत आणि लॉ ऑफ डॉमिनन्स म्हणजे सिंपल आहे. लॉ तुम्हाला लर्न करायचा आहे. मी बेसिक्स सांगतोय. बेसिक्स मध्ये काय आहे? व्हेन टू होमोझायगस इंडिव्हिज्युअल, होमोझायगस म्हणजे लक्षात ठेवायचं, होमो म्हणजे सेम, तर याला होमोझायगस म्हणतात. जेव्हा त्यांचे गॅमेट्स काय असतात? सेम असतात. हे प्युअर आहेत, तर यांना होमोझायगस म्हणतात. होमो म्हणजे सेम, ते दोघेही होमोझायगस आहेत. हे जेव्हा कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, त्यांच्यामध्ये एक डिफरन्स आहे की एक टॉल आहे आणि एक डॉर्फ आहे. ठीक आहे, तर दोन होमोझायगस पॅरेंट आहेत, त्यांच्यामध्ये एक टॉल हा बुटका आहे, हा टॉल आहे. त्यांना एकत्र जेव्हा करतो आपण, तेव्हा त्यांच्यामध्ये F1 जनरेशन तयार होतं, म्हणजे फर्स्ट जनरेशन. तर त्यांचं फर्स्ट जनरेशन कसं असतं? ऑब्विसली असं असतं, यातनं कॅपिटल टी स्मॉल टी, तर फर्स्ट जनरेशन असा असतो F1. तर हा F1 जो तयार होतो त्याबद्दलचा हा लॉ आहे की हा F1 टॉल असतो का डॉर्फ असतो? ऑब्विसली तो टॉल असतो. का असतो? कारण त्यामध्ये कॅपिटल टी असतो. आणि मेंडेलचं म्हणणं की कॅपिटल टी हे त्या प्लांट मधलं डॉमिनंट कॅरेक्टर आहे. डॉमिनंट कॅरेक्टर म्हणजे काय आहे? इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे, जे की स्मॉल टीला दिसू देत नाही. तर ह्या लॉला म्हणायचं लॉ ऑफ डॉमिनन्स. लॉ ऑफ डॉमिनन्स सांगतो की ज्या ॲनिमल्सचं, ठीक आहे, एक स्पेशल कॅरेक्टर असतं, जसं की टॉलनेस हे डॉमिनंट कॅरेक्टर आहे, तर फर्स्ट जनरेशन मध्ये डॉमिनंट कॅरेक्टरच दिसणार आहे. तुम्हाला कालच सांगितलं होतं, एक ब्लॅक डॉग आहे आणि एक ब्राऊन डॉग आहे. ठीक आहे, हा पॅरेंट ब्लॅक आहे, हा ब्राऊन आहे. दोघांचं क्रॉस केलं तर याच्याकडनं ब्लॅक कडनं हा बी येणार आहे, कॅपिटल बी, यातनं स्मॉल बी येणार आहे. आणि ज्यातला आन्सर येणार आहे, त्याचं पहिलं जनरेशन जे तयार होणार आहे, जे छोटे छोटे पपी असणार आहेत, त्याच्यामध्ये कोणता कलर असणार आहे? ऑब्विसली कॅपिटल बी स्मॉल बी मध्ये तो ब्लॅकच असणार आहे. कारण कॅपिटल बी हा डॉमिनंट काय आहे? कॅरेक्टर आहे, आणि स्मॉल बी हा रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे. तर पहिलं जनरेशन जे पॅरेंट कडनं तयार होतं, की ज्या पॅरेंट मध्ये तो कॅरेक्टर वेगळा होता, तर त्यातला कोणता कॅरेक्टर दिसतो? जो डॉमिनंट कॅरेक्टर असतो तोच पुढच्या जनरेशनकडे पास ऑन केला जातो. याचा अर्थ असा नाही की ते छोटा कॅरेक्टर नसतो, त्यामध्ये छोटा कॅरेक्टरही असतो, पण तो दिसत नसतो. तो त्याची कॅरेक्टरिस्टिक दाखवत नाही. तो तिथे असतो, परंतु तो त्याचं काय म्हणतो त्याला आपण, इन्फ्लुएन्स दाखवत नाही. मग ब्लॅक हा त्याचा इन्फ्लुएन्स दाखवतो आणि तो पपी ब्लॅक कलरचा असतो. लॉ ऑफ डॉमिनन्स काय सांगतो की F1 जनरेशन जेव्हा तयार होईल दोन पॅरेंट पासून, आणि त्यांच्यामध्ये काहीतरी कॉन्ट्रास्ट असेल, टॉल डॉफ असं, तर हे यामधला कोणता दिसणार आहे? जो डॉमिनंट आहे तो दिसेल, तो ऍपियर होईल. आणि कोण ऍपियर होणार नाही? जो रेसेसिव्ह आहे तो ऍपियर होणार नाही. मग रेसेसिव्ह छोटा टी, डॉमिनंट कोण होता? कॅपिटल टी. तर कॅपिटल टी दिसणार, म्हणजे तो जो F1 जनरेशन मध्ये जो डॉटर तयार आहे, जो प्लांट तयार होणार आहे, तो टॉलच असणार. काही डाऊट आहे मध्ये? यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? मला वाटतं 34दा आपण टीच करतोय. प्रश्न असेल तर विचारा. पुढे जायचं. हॅलो, बोला. कोणाला काही क्वेश्चन आहे का? फर्स्ट लॉ मध्ये प्रश्न असेल तर क्लिअर करून घ्या.
तुमच्याशी बोलतोय मी. कोणा काही क्वेश्चन आहे का? यस और नो? नाही सर. नाही सर. नेक्स्ट लॉ आहे लॉ ऑफ सिग्रिगेशन और लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट. लॉ काय ते समजून घ्या. लॉ कालच्या लेक्चरला आपण भरपूर डिस्कस केला, पुन्हा डिस्कस करतोय. तर लॉ ऑफ सिग्रिगेशन होणं म्हणजे काय होणं लक्षात ठेवायचं. सिग्रिगेट होणं म्हणजे सेपरेट होणं. हा लॉ काहीतरी सेपरेशन बद्दल गप्पा करतो आणि काय सेपरेट होतं ते बघायचं आपल्याला. तर पुन्हा तेच होणार जेव्हा हा F1 तयार होणार. F1 म्हणजे लक्षात ठेवायचं कॅपिटल टी स्मॉल टी यापासून जे जनरेशन तयार होतं पहिलं जनरेशन, त्याचे जे मुलं असतात त्याला मुलं म्हणा, तर त्याला आपण जनरेशन म्हणतो. त्याच्यामध्ये पॅरेंट ह्या कॅपिटल टी कडनं कॅपिटल टी आलेला असतो, स्मॉल टी कडनं स्मॉल टी. तर हा F1 असा असतो. ठीक आहे. हा दिसायला टॉल असतो, काय म्हणतो दिसायला टॉल असतो, पण त्याच्यामध्ये 50% एक बुटकं कॅरेक्टरही असतं. ते बुटकं कॅरेक्टर का दिसत नसतं? कारण ते जे बुटकं कॅरेक्टर आहे हे पॉवरफुल कॅरेक्टर नाही आहे, त्याला डॉमिनंट कॅरेक्टर म्हणतो आपण, त्यामुळे ते दिसत नाही. मग त्यामधलं ते कॅपिटल टी हे पॉवरफुल कॅरेक्टर त्याला दाबून टाकतं आणि ते कॅपिटल टीच फक्त दिसतं आणि आपल्याला डोळ्यांनी जो टॉल प्लांट दिसतोय तर तो टॉल दिसतो. त्याच्यामध्ये असं असू शकतं की 50% तो बुटका असू शकतो त्याच्या जीन्स मध्ये, पण ऍक्च्युली तो तुम्हाला काय दिसतो? टॉल दिसतो. चेत आहे. तर दिसणाऱ्या गोष्टीला आपण मागे काय म्हटलं होतं? फिनोटाईप. म्हणजे कोणतंही झाड तुम्हाला टॉल दिसतंय तर तुम्ही असं म्हणू शकत नाही की तो प्युअर टॉल आहे. तो त्याच्यामध्ये असं असू शकतं की त्याचा एक पॅरेंट टॉल होता, एक पॅरेंट बुटका होता आणि तो असा तयार झालाय की त्यामध्ये 50% कॅरेक्टर कोणाचं आहे? जीन्स बुटक्याचे आहेत आणि 50% टॉलचे आहे. परंतु तो टॉल का दिसतोय? कारण त्याच्यामध्ये जे बुटकं कॅरेक्टर आहे ते ऍक्च्युली त्याचं एक्सप्रेशन करू शकलं नाही, ते त्याला प्रूव्ह करू शकलं नाही किंवा ते करत नाही. जेव्हा तिथे कॅपिटल टी असतो तो कॅपिटल टी त्याला त्याचे गोष्टी दिसू देत नाही, त्याला तो बुटका राहू देत नाही, तो त्याला मोठं करतो त्याच्याप्रमाणे. तर कधीही बघून कोणत्याही अॅनिमल बद्दल तुम्ही त्या जीन्स बद्दल गप्पा करू शकत नाही. म्हणजेच काय तर दिसण्याला म्हणतात जिनेटिक्स मध्ये फिनोटाईप. फिनोटाईप म्हणजे दिसणं आणि जिनोटाईप जेव्हा म्हणतो मी तर लक्षात ठेवायचं त्याचे जीन्स. तर हा जो फर्स्ट जनरेशन होता तो दिसायला टॉल होता, पण तुम्ही म्हणणार त्याचा फिनोटाईप काय आहे? टॉल, तो उंच आहे. पण जर जिनोटाईप जेव्हा तुम्ही चेक करता ते जीन्स असे आहे कॅपिटल टी स्मॉल टी, मग तुम्हाला दिसतं की हा प्युअर टॉल नाही आहे. हा प्युअर टॉल नाही आहे. याचं पुढचं जनरेशन जेव्हा तयार होईल ना यापासून तर ते प्युअर टॉल नसण्याचे चान्सेस कमी आहेत. का? कारण आपण पुढचा क्रॉस शिकलो आहोत की जेव्हा असे कॅपिटल टी स्मॉल टी एकत्र येतात ना, तर तुम्हाला सांगितलं होतं 3:1 चा रेशो तयार होतो आणि 1 हा म्हणजे प्युअर टीटी असतो. त्यातलं ते पुन्हा कॅरेक्टर पुन्हा काय होतं? रिपीट होतं. तर लक्षात ठेवा हे F1 जनरेशनचं गप्पा करतोय आपण. हे F1 आहे म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी आहे. याचे जेव्हा गॅमेट्स फॉर्म होतात, आता हे बघा हा पॅरेंट होता, या पॅरेंट्स कडनं हा तयार झाला, गॅमेट तयार होऊन झालाय. कॅपिटल टीचा गॅमेट काय होता? कॅपिटल टी होता. हा स्मॉल टी पॅरेंट होता, त्याचा गॅमेट काय होता? स्मॉल टी होता. ते एकत्र आलेत, फर्टिलायझेशन झालं आणि काय तयार झाला? कॅपिटल स्मॉल टी तयार झाला. ठीक आहे. माईक बंद करा कोण आहे. त्यानंतर आता हा F1 जो तयार झालाय तो F1 म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी दुसऱ्या F1 सोबत काय करतो? रिप्रोडक्शन करतो, क्रॉस करतो म्हणजे ऍक्च्युअली त्याला रिप्रोडक्शन म्हणतो आपण. आणि आता याचे गॅमेट तयार करायचे आपल्याला. गॅमेट तयार करणं म्हणजे कालच सांगितलं गॅमेट तयार करणं म्हणजे काय करणं, तर आपण गॅमेट कुठे शिकलोय? रिप्रोडक्शन मध्ये. जसं स्पर्म आणि ओव्हम याला गॅमेट म्हणतो आपण, तर ते हाफ असतात. तर यामधनं हे याचे गॅमेट तयार होतात म्हणजे हा सेपरेट होतो, हा स्मॉल टी सेपरेट होतो, हा कॅपिटल टी सेपरेट होतो, हा स्मॉल टी सेपरेट होतो. याला म्हणतात गॅमेट तयार होणं. तर याच्यापासून हे गॅमेट तयार झाले. आता बघा हे गॅमेट जे तयार होतात यालाच म्हणतात की सिग्रिगेशन. सिग्रिगेशन म्हणजे काय? F1 जेव्हा न्यू जनरेशन तयार करण्यासाठी जातो तो ॲली असतात. ॲली म्हणजे या कॅपिटल टी स्मॉल टीला ॲली म्हणतो. ठीक आहे. कालही आपला भरपूर डिस्कशन झालाय, फक्त मी रिव्हिजन करतोय. तर याला ॲली म्हणायचं. हे ॲली आहेत, हे ॲली आहेत आणि हे ॲली आहेत. ॲली म्हणजे जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर असतं टॉल आणि बुटकं यांच्यासाठी जे जीन्स असतात, ते 2 जीन्स असतात, ते एकत्र असतात, त्यांना ॲली म्हणायचं किंवा कॅरेक्टर असतं त्याला ॲली म्हणायचं. हे ॲली आहेत दोघे. आणि हे ॲली जेव्हा सेम असतात त्याला म्हणायचं होमोझायगस आणि जे सेपरेट असतात त्याला म्हणायचं हेटेरोझायगस. तर F1 जनरेशन मधनं जेव्हा गॅमेट तयार होतात ते गॅमेट्स काय होतात? सेपरेट होतात आणि हे सेपरेट होताना ते काय करतात? इंटर इंटू डिफरंट गॅमेट, ते दुसऱ्या गॅमेट्स मध्ये एंटर करतात. दुसऱ्या गॅमेट मध्ये एंटर करतात
म्हणजे काय करतात बघा, हा कॅपिटल टी स्मॉल टी होता, F1 हा कॅपिटल टी स्मॉल टी होता, यातनं कॅपिटल टी तयार झाला, स्मॉल टी झाला, यातनं कॅपिटल टी स्मॉल टी. तुम्हाला कालच सांगितलं हा F1 होता, हा F1 होता, याचे हे कॅपिटल टी स्मॉल टी आहे, याचा हा कॅपिटल टी स्मॉल टी आहे, हे एकत्र येऊन काय तयार झालं इथे स्मॉल टी. हा आणि बघा हे नवीन त्या काय झाले ते नवीन जीन्स मध्ये कन्व्हर्ट झाले, त्याचं नवीन पेअरिंग तयार झालं. या नवीन पेअरिंगला म्हणतो आपण न्यू डिफरंट पेअरिंग किंवा न्यू डिफरंट जीन्स. ठीक आहे. तर F1 जनरेशन मध्ये त्याचे गॅमेट सेपरेट होतात, सेपरेट होऊन ते नवीन काय करतात, नवीन अजून काय करतात, ॲली तयार करतात. ॲली तयार करतात म्हणजे काय, ग्रुपिंग तयार करतात. याला मेंडेलचा दुसरा लॉ म्हणतात की F1 जनरेशन मध्ये त्यांच्यामध्ये जे जीन्स असतात, जिनोटाईप असतो कॅपिटल टी स्मॉल टी, हे काय करतात, त्यांचं सेकंड जनरेशन म्हणजे पुढचं जनरेशन तयार करण्यासाठी गॅमेट तयार करतात. त्या गॅमेट मध्ये कॅपिटल टी सेपरेट होतो, स्मॉल टी सेपरेट होतो, आणि हे सेपरेट झाल्यानंतर दुसऱ्या कॅपिटल टी स्मॉल टी सोबत काय करतात, त्या जो आपण स्क्वेअर बघितला त्यामध्ये मिक्सिंग करतात आणि पुन्हा काय तयार करतात, डॉटर तयार करतात. आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती की अशा प्रकारचे डॉटर तयार झाले तर ते कसे असतात, असे असतात. सॉरी, कळतंय का काय चाललंय तर? हो कारण आपलं 4 दिवसापासून हे चालू आहे. ठीक आहे. तर हे बघा कॅपिटल टी स्मॉल टी पासून हे असं तयार होतं, हा कॅपिटल टी असतो, हा कॅपिटल टी हा स्मॉल टी असतो, हा स्मॉल टी कॅपिटल टी म्हणजे आधी कॅपिटल लिहितो आपण आणि स्मॉल टी. तर ह्या दोघांचे गॅमेट सेपरेट होतात, कॅपिटल टी स्मॉल टी, आणि त्यापासून अशा प्रकारचं न्यू जनरेशन तयार होतं. या न्यू जनरेशन मध्ये बघा टॉल कोण असणार आहे, तर हे सर्व टॉल असतात. हा टॉल असतो, हा टॉल असतो, हा कारण प्रत्येकामध्ये कॅपिटल टी आहे आणि याच्यामध्ये कॅपिटल टी नसल्यामुळे हा बुटका असतो. तर याचा रेशो तुम्ही असं लिहितात 3:1, म्हणजे 3 टॉल आहेत आणि एक बुटका आहे. तर हा एक बुटका आहे, बाकी टॉल आहेत. तर म्हणजे काय, नवीन डिफरन्स काय तयार झालं, एक स्ट्रक्चर तयार झालं, नवीन एक ॲली तयार झालं, न्यू काहीतरी तयार झालं. तर लक्षात ठेवायचं F1 जनरेशनचं कॉम्बिनेशन होऊन नवीन एक काय तयार होतं, डिफरंट जीन्स मध्ये ते काय करतात, एंटर करतात. तर अशा प्रकारे ह्या लॉला म्हणतात सेग्रिगेशन. काल तुम्हाला सांगितलं पुन्हा की या प्युरिटी ऑफ गॅमेट का म्हणतात, याला लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट का म्हटलं, याचं दुसरं नाव आहे लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट. असं का, कारण हे जेव्हा गॅमेट सेपरेट होतात तेव्हा ते काय करतात, ते सेपरेट झाल्यानंतर ते प्युअर होऊन जातात. कशा प्रकारे, आता याला तुम्ही प्युअर, मी तुम्हाला प्युअर पॅरेंट जेव्हा म्हटलं होतं तेव्हा असं म्हटलं होतं, याला प्युअर टॉल पॅरेंट म्हणायचं, याला प्युअर बुटका पॅरेंट म्हणायचं. ठीक आहे. किंवा त्याला होमोझायगस पॅरेंट म्हणतात तुम्ही, याला होमोझायगस पॅरेंट, आणि हा हेटेरोझायगस पॅरेंट आहे, म्हणजे यातलं थोडं बुटकं आणि थोडं हायटेड अशा प्रकारचे याच्यात कॅरेक्टर आहे. तर हे जो प्युअर टॉल प्लांट आहे, हा जर प्युअर पॅरेंट आहे, प्युअर टॉल आहे, यातला कॅपिटल टी जर सेपरेट केला आणि हा कॅपिटल टी सेपरेट केला तर कॅपिटल टी ऍक्च्युली प्युअरच आहे ना. हे बघा, यातला कॅपिटल टी सेपरेट करा आणि स्मॉल टी सेपरेट करा, याला काय म्हणणार तुम्ही, प्युअर टॉलच म्हणणार ना, याला बुटका म्हणणार. हे गॅमेट सेपरेट केल्यामुळे हा प्युअर तयार झाला, हा प्युअर झाला. त्याच्या आधी हा 50-50 काय होता, 50% टॉल होता, 50% बुटका होता. आता या कॅपिटल मध्ये हा 100% कॅपिटल टी, हा 100% टॉल असतो, हा स्मॉल टी 100% बुटका असतो. म्हणजे गॅमेट जेव्हा F1 जनरेशनचे सेपरेट होतात तेव्हा ते प्युअर होऊन जातात, कारण त्याच्यामध्ये स्मॉल टीचं कनेक्शन कॅपिटलशी राहत नाही, कॅपिटलची कनेक्शन स्मॉल टीशी राहत नाही. त्यामुळे ह्या लॉला म्हणतात लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स. याचे गॅमेट्स एकदम प्युअर असतात, एक तर प्युअर टॉल असतो कॅपिटल टी, किंवा छोटा एकदम काय असतो स्मॉल टी काय असतो, एकदम बुटका असतो. आणि मग हे काय करतात, हे एका, हा F1 एक आहे, हा F2 एक आहे, याच्याकडे कॅपिटल टी स्मॉल टी, याच्याकडे कॅपिटल टी स्मॉल टी. मग हा काय करतो, पहिला कॅपिटल टी स्मॉल टी आपण असं लिहितो, दुसऱ्या F1 चा आपण कॅपिटल टी स्मॉल टी इथे लिहितो, असं जॉईनिंग करतो. आणि तुम्हाला माहिती की इथे आपण 3 टॉल आणि एक बुटका तयार करून टाकतो, म्हणजे न्यू कॉम्बिनेशन तयार करतो, जे की F1 मध्ये नव्हतं. F1 मध्ये असं कॉम्बिनेशन होतं, F1 मध्ये फक्त असेच काय होते, त्यांचे डॉटर होते. पण तू F2 मध्ये बघा असा एक डॉटर झाला जो F1 मध्ये नव्हता. F1 मध्ये होता का स्मॉल टी? नाही.
F1 मध्ये स्मॉल टी न एक न्यू टाईपचं काय झालं कॉम्बिनेशन तयार झालं. तर मेंडेल म्हणतो की गॅमेट तयार केल्यामुळे ते प्युअर होतात, प्युअर होऊन ते सेपरेट होतात, सिग्रिगेट होतात आणि पुन्हा नवीन जॉईनिंग करतात आणि नवीन काहीतरी तयार करतात. आणि ते नवीन म्हणजे हे असतं की स्मॉल टी. तर लॉ थोडा समजायला म्हणून मी स्लो घेतोय की तुम्हाला सेन्स कळला पाहिजे मला म्हणायचं. तिसरा लॉ होता इंडिपेंडंट असॉर्टमेंट. तर हा जो पहिला लॉ आणि सेकंड लॉ होता त्याला मी तुम्हाला कॅपिटल टी स्मॉल टी म्हणजे मोनोहायब्रिड क्रॉस बद्दल गप्पा करतो. हा जो थर्ड लॉ आहे, हा थर्ड लॉ काल यालाही डिस्कस केलं होतं आपण. हा डाय हायब्रिड क्रॉस वरती काय करतो, वर्क करतो. डाय हायब्रिड क्रॉस वरनं हा कन्क्लुजन बनवलाय कोणी मेंडेलने. आणि पहिले दोन कन्क्लुजन हे मोनो हायब्रिड क्रॉसचे, कॅपिटल टी स्मॉल टी. म्हणजे आपण इथे फक्त एकच गोष्ट कन्सिडर केली होती ती म्हणजे हाईट, एकच कॅरेक्टर कन्सिडर केलं होतं. पण तू इंडिपेंडंट असॉर्टमेंटसाठी आपल्याला दोन कॅरेक्टर काय करावं लागतात, कन्सिडर करावं लागतात. आणि त्याच्याबद्दल मेंडेलचं एक स्टेटमेंट आहे. तर मेंडेलचं स्टेटमेंट आता वाचू काय आहे. वेन हायब्रिड पॉझेसिंग पॅरेंट म्हणजे कोणी हायब्रिड पॅरेंट त्याच्यामध्ये किती 2 और मोर जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर असले पाहिजे. मग 2 और मोर कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर म्हणजे कालच तुम्हाला सांगितले काय असतात. हे बघा, हे असे, सॉरी कुठे गेलो आपण. हे बघा अशा प्रकारे. आता हा एक कॅरेक्टर आहे तो म्हणजे सीड आपण घेतलाय. सीड मधला फर्स्ट कॅरेक्टर आहे की सीडचा शेप, हा फर्स्ट कॅरेक्टर आहे. हा सेकंड कॅरेक्टर आहे त्याचा कलर. हा शेप आणि कलर, शेप वेगळा असतो आणि कलर वेगळा असतो. का कोणाला काही कन्फ्युजन आहे सर, शेप आणि कलर एकच असतो? वेगळा असतो ना. सीडचा शेप वेगळा असतो, टोटली वेगळा असतो, आणि शेपचा कलर टोटली वेगळा असतो. यात काही कोणाला डाऊट आहे की सर वेगळा नसतो? नाही ना, असतो ना वेगळा. तर तर हे बघा, सीडचा शेप ही वेगळी गोष्ट असते, त्याला आपण काय म्हणतो, कॅरेक्टर म्हणतो. आणि कलर हा एक वेगळा कॅरेक्टर आहे. तर यामध्ये कलर कोणता असू शकतो, तर तो असू शकतो ग्रीन. मेंडेलने पी प्लांट बद्दल केलेला आहे ना, त्याच्याबद्दल बोलतोय. तर त्याचा कलर ग्रीन असू शकतो किंवा येलो असू शकतो. आणि शेप कसा असू शकतो, चांगला राऊंड असू शकतो किंवा व्रिंकल असू शकतो. व्रिंकल म्हणजे असं वड पडलेलं. आणि जर मेंडेलने असं केलं की एक प्लांट घेतलं, त्याच्यामध्ये जे सीड आहे ते टोटली राऊंड आहे, मग आपण त्याला असं लिहिणार कॅपिटल प्युअर राऊंड सीड आहे. प्युअर म्हणजे कॅपिटल. आणि त्याच्यामध्ये पुन्हा त्याचा कलर कसा आहे, प्युअर येलो आहे, म्हणजे कॅपिटल वाय. म्हणजे हा असा पॅरेंट आहे, म्हणजे असं प्लांट आहे की त्याचं सीड प्युअर येलो कलरचं असतं आणि प्युअर त्याच्यात राऊंड कलरचे काय असतात, त्याचे सीड्स असतात. त्याने हे दुसऱ्या सोबत कंबाईन केलं, 2 नंबरचा पॅरेंट. तो कसा होता, त्याच्याकडे स्मॉलर होतं, म्हणजे त्याचा जो शेप राऊंड नव्हता, व्रिंकल होता. हे व्रिंकल आहे. आणि त्याचा कलर आहे ना, तो ग्रीन होता, स्मॉल. ठीक आहे. तर एक पॅरेंट असं आहे की कलर ग्रीन आहे, शेप रिंकल आहे. एक पॅरेंट असं आहे की प्युअर त्याचा येलो कलर आहे आणि सीड आहे राऊंड आहे. आता तुम्हाला क्लिअर दिसतंय दोन पॅरेंट मध्ये दोन गोष्टीमध्ये डिफरन्स आहे. एक तर त्याच्या कलर मध्ये सीडच्या आणि एक म्हणजे त्या शेप मध्ये. पण अशा दोन पॅरेंटना एकत्र करून बघितलं तर काय होईल असं मेंडेलने केलं. मेंडेलने आधी काय केलं, फक्त एक गोष्ट घेतली होती, टॉल आणि बुटका. त्याला वाटलं तर टॉल बुटका बस झाला एक गोष्ट, तर दोन गोष्टी करू काय होईल. त्याने दोन गोष्टी केल्या, तुम्हाला मिळालं की नवीन जो F1 तयार झाला, म्हणजे फर्स्ट जनरेशन तयार झाली. ते फर्स्ट जनरेशन कशी झाली, त्या कॅपिटल आर कडनं कॅपिटल आर आला. याला गॅमेट आपण गॅमेट तयार करणं म्हणतो. हे बघा, दोघंही आर सेम आहेत म्हणून आपल्याला गॅमेट कॅपिटल आरच मिळणार. आता मला सांगा, कॅपिटल आर आणि कॅपिटल आर यातनं पॉसिबिलिटी काय, कॅपिटल आरच मिळणार ना, का स्मॉल आर जनरेट होणार. मॅथमॅटिकल कॅपिटल आर मधनं कॅपिटल आर मिळतो, म्हणून आपल्याला इथे कॅपिटल आर मधनं गॅमेट कधी कॅपिटल आर असतो. कॅपिटल मधला वाय मधला कॅपिटल वायच गॅमेट असतो. स्मॉल आर मधला स्मॉल आर आणि इथला स्मॉल वाय, इथला कॅपिटल आर आणि इथला कॅपिटल वाय, हे मिक्स झालं आणि काय ते झालं, कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. हा F1 तयार झाला, पहिलं जनरेशन तयार झालं. मग मेंडेलने होतं आपल्याला की तिथे कॅपिटल आर असला तर तो राऊंड असतो, म्हणजे ह्या सीडचा शेप राऊंडच असणार.
स्मॉलला बघायचं नसतं कारण तो काही कामाचा. कॅपिटल वाय मध्ये आहे तर तो येलो कलरचा असणार. म्हणजे हा सीड कसा दिसणार आहे, राऊंड अँड येलो. ठीक आहे. पॅरेंट कसे होतं, राऊंड होता, येलो होता, हा रिंकल होता आणि ग्रीन होता. पण त्याचा डॉटर काय निघाला, राऊंड आणि येलो. परंतु हा प्युअर होता, हा प्युअर नाहीये कारण त्यामध्ये छोटे कॅरेक्टर आलेले. मग इथे लॉ आला कोणाचा, मेंडेलचा तिसरा लॉ, की हे तर कळालं आपल्याला की हा राऊंड आणि येलो आहे. तर या F1 जनरेशनचं पुढं काय होणार, फोकस करा जरा. लॉ ऑफ असॉर्टमेंट तुम्हाला समजला नसेल का, तर त्याला पुन्हा रिपीट करतोय. तर हा जो F1 आहे, आता F1 कसा दिसतोय बघा, कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय, हा एक F1. दुसरा F1 काय असणार आहे, कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय. आता हे जेव्हा मी असं दोन लिहितो तर लक्षात घ्यायचं की एकाच स्टिग्मा असणार आहे आणि एकाकडे पोलेन ग्रेड असणार आहे आणि मेंडेलनं हा पोलेन ग्रेड इथे टाकला. समजतंय ना. मी पास करणं म्हणजे काय म्हणतो, एकाच स्टिग्मा घ्यायचं एका प्लांटचं आणि दुसऱ्याचं पोलेन घ्यायचं आणि त्याला काय करायचं, ते स्वतःच्या हाताने फर्टिलायझेशन करायचं, तिथे पॉलिनेशन करायचं, फर्टिलायझेशन ऑटोमॅटिक होतं. सेन्स करतोय आपण काय शिकतोय. क्रॉस करणं म्हणजे मी जेव्हा म्हटलं क्रॉस करा म्हणजे काय करा, क्रॉस करा म्हणजे काय करा, हे जे फ्लावर होतं त्यातले जे अँथर होते ते उडून टाका. म्हणजे ह्या स्टिग्मा मध्ये आता अँथर नाहीये. मग दुसऱ्या फ्लावरचे अँथर घ्यायचे आणि ते इथे टाकायचे आणि मग इथे सीड तयार होणार. मग त्याला म्हणायचं पुढचं जनरेशन. समजतंय ना. हॅलो. येस. मग आता हा कॅपिटल आर स्मॉल वाय, हा कॅपिटल वाय स्मॉल वाय आहे, हा एक, आणि हा कॅपिटल आर स्मॉल वाय, कॅपिटल आर स्मॉल आर, हे एकत्र करून आपण एक मोठा टेबल तयार केला होता. आणि त्या टेबल मध्ये मी सांगितलं तुम्हाला की इथे काही काय तयार झाले होते, इथे काही राऊंड, इथे स्मॉल आर आणि वाय, म्हणजे इथे वेगळ्या असे 16 प्रकारचे कॉम्बिनेशन तयार झाले होते. आठवा, 9:3:3:1 असं एक कॉम्बिनेशन तयार झालं होतं डायरेक्ट. मग आता हे जे कॉम्बिनेशन तयार झालं हे का तयार झालं, तर त्या मेंडेलचं म्हणणं होतं, त्याच्याबद्दल हा लॉ आहे. मेंडेलनी म्हटलं की हा जो F1 आहे त्यामध्ये हे जे दिसतंय तुम्हाला, हा F1 आहे, तर यातले जे नवीन गॅमेट तयार होणार आहेत, नवीन जनरेशन तयार होणार आहे F2, ही जनरेशन तयार होणार, तो राऊंड सीड आहे. राऊंड जो सीड आहे आणि जो येलो कलर आहे, तो राऊंड सीड हा त्याचा इफेक्ट त्या कलर वरती होत नाही किंवा कलरचा इफेक्ट त्याच्या शेप वरती होत नाही. ते वेगळ्या प्रकारे बिहेव करतात, इंडिपेंडेंटली काय होतात, आपलं आपलं काय दाखवतात, कॉम्बिनेशन बनवतात. याला म्हणायचं मेंडेलचा असॉर्टमेंटचा लॉ. रिपीट करतो. समज, रिपीट, फोकस ठेवा जरा, नाही तर समजणार नाही. व्हेन हायब्रिड पॉझेसिंग टू पेअर, हायब्रिड म्हणजे काय, ज्यांचं ऑलरेडी हायब्रिड झालेलं आहे. म्हणजे कसं, हा असा आपला आर आर कॅपिटल वाय ऑलरेडी हा हायब्रिड आहे. तर हा हायब्रिड आहे ज्याच्यामध्ये 2 or more काय आहेत, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे. ऑलरेडी याच्यामध्ये 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे. कोणते, त्याचा राऊंड शेप सीड आहे आमच्याकडे येलो कलर आहे. हा झाला एक कॅरेक्टर, म्हणजे 2 कॅरेक्टर आहेत ना, समजतंय ना. कॉन्ट्रास्टिंग राऊंड शेड सीड आणि येलो कॅरेक्टर, काय त्याचा कलर, हे 2 याच्यामध्ये कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत. जेव्हा असा जो F1 असतो, जेव्हा तो गॅमेट तयार करतो त्याच्या पुढच्या जनरेशन साठी म्हणजे F2 साठी, तेव्हा काय होतं, द फॅक्टर इन ईच पेअर, म्हणजे जे हे फॅक्टर असतात, कॅपिटल आर, हे कॅपिटल वाय स्मॉल वाय, हे जे फॅक्टर आहेत हे सेपरेट होतात. जसं की मी सांगितलं होतं, कॅपिटल टी स्मॉल टी मध्ये हा टी सेपरेट होतो, हा टी सेपरेट होतो, तसे ते सेपरेट होतात आणि ते इंडिपेंडेंटली होतात. ते काय होतात, इंडिपेंडेंटली होतात ऑफ द अदर पेअर. म्हणजे हा कॅपिटल आर स्मॉल आर आहे, हा कॅपिटल वाय स्मॉल आर आहे, तर हे इंडिपेंडेंटली कॅपिटल आर स्मॉल आर होणार आहे. हे ह्या कलर वरती डिपेंड राहणार नाही. आणि कलर वाले जेव्हा सेपरेट होतील तेव्हा ते ह्या राऊंड किंवा रिंकल शेप वरती डिपेंड राहणार नाहीत. याला म्हणायचं लॉ ऑफ असॉर्टमेंट. ते कळालं का.
हो सर. हॅलो. हो सर. तर असॉर्टमेंट हे बघा, माईक बंद करा प्लीज. लॉ ऑफ असॉर्टमेंट पुन्हा सांगतो, हे बघा डायहायब्रिड क्रॉस मध्ये, हा डायहायब्रिड क्रॉस आहे. तर डायहायब्रिड क्रॉस मध्ये बघा आपल्याकडे हा जो F1 जनरेशन होता, त्या F1 जनरेशन मध्ये दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर होते, शेप आणि कलर. यांच्यामुळे हा जनरेशन पहिला जनरेशन झाला आणि तो तुम्हाला असा दिसत होता. तर हा जो शेपचा जो पेअर होता याला ॲली म्हणतात. हा शेपचा जो ॲली होता आणि हा कलरचा ॲली म्हणजे काय, याला मी ॲली म्हटलं होतं, तर इथे हा ॲली आहे. हा ॲली आणि हा ॲली जो दिसतोय तुम्हाला, ती जेव्हा सेपरेट होणार म्हणजे गॅमेट तयार होणार, तेव्हा ह्या राऊंड शेपचा जो ॲली आहे त्याच्याशी या कलरच्या ॲलीचा काही संबंध नसतो. किंवा सिंपल आहे, किंवा हा येलो कलरचा जेव्हा हा कॅपिटल वाय स्मॉल वाय तयार करतो तेव्हा त्याचा ह्या राऊंड शेपशी काही संबंध नसतो. ते सेपरेटली त्याचे ॲली वेगळे होतात. याला म्हणायचं मेंडेलचा थर्ड लॉ. म्हणजे शेप आणि कलर यांचे गॅमेट तयार होताना त्या शेपचा कलरशी संबंध येत नाही. त्याचे गॅमेट तयार करतो कॅपिटल आर स्मॉल आर सेपरेट त्याचा होतो आणि कॅपिटल वाय स्मॉल वाय त्याचा सेपरेट होतो. त्याचं एकमेकांशी काही रिलेशन नसतं. आणि हे का नसतं, त्याचा फायदा काय पुढे तर तो तुम्हाला समजेल. त्याच्यावरती आपण जसं पुढे जाऊ तेव्हा तुम्हाला समजेल की याच्यामुळे काय काय होतं कॉम्बिनेशन. लॉ कळाला तिसरा. इंडिपेंडंट असॉर्टमेंट कळाला का? येस. हा कळालं सर. इकडे जे नव्हते काल जांभरे, काल नव्हता जांभरे, माधवी काल नव्हते, प्रतीक्षा काल नव्हते. काय चाललंय करताय? हा नाही प्रतीक्षा आहे ना. हे बघा लक्षात ठेवा, जिनेटिक्सला सुटी मारू नका. काय होतं जिनेटिक्सला तुम्हाला मग पुढच्या हे रिपीट पुन्हा पुन्हा करतोय का, कारण तुम्ही काल सुटी मारली. कालही हा शो झाला ना काल, तेच तिकीट आणि तोच शो हो झालेला आहे. सर. तर तोच तिकीट आणि तोच शो पुन्हा पुन्हा केल्यामुळे काय होतं की मग ऍक्च्युली तो मग बरोबर नसतो, बोर होतो. ठीक आहे. तर आपण नवीन गोष्टी शिकतोय. नवीन गोष्टी म्हणजे काय, तर आपण ब्लॅक क्रॉस अँड टेस्ट क्रॉस अशा प्रकारे दोन क्रॉस शिकणार आहोत. आपण मोनोहायब्रिड क्रॉस शिकलो, डायहायब्रिड क्रॉस शिकलो. आता आपण नवीन शिकू बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉस. क्रॉस मध्ये नावातच दिसतंय तुम्हाला बॅक क्रॉस म्हणजे मागचा क्रॉस. टेस्ट क्रॉस म्हणजे काहीतरी टेस्ट करायचं आपल्याला, एक्झामच्या दृष्टीने महत्वाचे. तर मला वाटतं कोणीतरी चांगलं वाचू शकते. शेखर पाटील वाच. हो सर. Cross. The F1 individual obtained in a cross are usually felt to get F2 progeny. They can also be crossed with one of the two parents from which they were derived. Such a cross is known as backcross. चला बॅक क्रॉस मला वाटतं असं समजण्यापेक्षा माईक बंद करून टाक, थोडा आवाज येतोय बॅकग्राऊंडचा. बॅक क्रॉस आपण आहे ना थोडस याच्याने बघू, काय म्हणतात की एक्झाम्पलने बघू. इथे आहे का टेस्ट क्रॉस आहे, बॅक क्रॉस नाही. इंटरनेटचा यूज करू. पण एक गोष्ट आहे नक्की की तुमचं थोडं पुस्तक आहे नाही ह्यावेळेस थोडस मध्ये शॉर्ट करण्यात आलं जरा. हे बघा
आता क्रॉस मध्ये या. आता बॅक क्रॉस म्हणजे काय, तर लक्षात ठेवा, बॅक म्हणजे आपण मागे जातो. बॅकचा अर्थ असतो सिंपल मागे आणि क्रॉस करणं. आता तुम्हाला मी ते डायहायब्रिड मोनो हायब्रिड एवढं प्रत्येक लेक्चरला का दाखवतोय पुन्हा पुन्हा, कारण हे तेच आहे. आपण हायब्रिडायझेशन शिकतोय. हायब्रिडायझेशन म्हणजे तुम्हाला जेनेटिक्स मध्ये जायचं असेल तर तुम्हाला हायब्रिडायझेशन कळालं पाहिजे की कॅरेक्टर कसं असतं, ते क्रॉस कसं होतं. तर बॅक क्रॉस हा जो क्रॉस असतो याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की तुम्हाला आधी मोनो हायब्रिड क्रॉस समजला, पुन्हा तेच लिहितो कॅपिटल टी स्मॉल टी हे पाठच झालं पाहिजे तुमचं. कॅपिटल टी स्मॉल टी हा प्युअर पॅरेंट आहे, टॉल हा प्युअर बुटका आहे, प्युअर होमोझायगस आहे, दोघंही सेम आहे. या दोघांना काय म्हणतो आपण, ॲली म्हणतो. कळतंय काय काय म्हणतोय मी, हे बघा कॅपिटल टी याला आपण ॲली म्हणतो. ॲली म्हणजे काय, सोबत सोबत राहणार. ठीक आहे. ज्यांना आपण होमोझायगस म्हणतो कारण ते सेम आहेत, त्यांनाच आपण प्युअर म्हणतो कारण ते सारखे आहेत. तर त्यांचं जेव्हा कॅपिटल टी स्मॉल टीला आपण एकत्र करतो तेव्हा त्याचे गॅमेट तयार करतो आपण. तर कॅपिटल टी मधला गॅमेट काय तयार होऊ शकतो, कॅपिटल टी तयार होऊ शकतो. स्मॉल टी मधून स्मॉल टी होऊ शकतो आणि त्याचा हा डॉटर जनरेट होतो. हे कळालंय प्रत्येकाला. आता बॅक क्रॉस बघू आपण. बॅक क्रॉस मध्ये असं असतं की आता त्याच्यात तो F1 जो तयार झालाय, मग आता मी जेव्हा F1 म्हणेन तुम्हाला लक्षात आलं पाहिजे तो कॅपिटल स्मॉल टी असतो. त्याला हायब्रिड म्हणतात. त्याला काय म्हणतात, हायब्रिड. जो F1 तयार झालेला आहे तो प्युअर पॅरेंट नाही आहे, तो हायब्रिड आहे. त्याच्यामध्ये दोन पॅरेंटचं कॉम्बिनेशन आहे, कॅपिटल टी स्मॉल टी. त्याच्याशी आता त्याच्या शेजारचं क्रॉस नाही करायचं. हे बघा, तुम्ही जेव्हा हायब्रिड तयार केलं होतं तो असं केलं होतं, कॅपिटल मी म्हटलं होतं कॅपिटल टी स्मॉल टी याला काय करायचं, एकत्र करायचं. मग तुम्ही काय केलं होतं, याचा कॅपिटल टी स्मॉल टी, याचा कॅपिटल टी स्मॉल टी, टेबल बनवला आणि कॅपिटल टी स्मॉल टी आणि दुसऱ्याचं काय लिहिलं, कॅपिटल टी स्मॉल टी. म्हणजे तुम्ही दोन F1 सोबतच काय केलं, क्रॉस केला होता. तुम्ही जो मोनो हायब्रिड क्रॉस केला होता तो दोन डॉटर मध्येच क्रॉस केला होता. एक F1 होता तो दुसराही F1च होता. पण आता असं नाही करायचंय. तो जो डॉटर तयार झालाय त्याच्यासोबत त्याच्या पॅरेंट सोबत क्रॉस करायचं. कोणासोबत काय करायचंय, पॅरेंट, म्हणजे मागे जायचं. समजतंय. मग पॅरेंट कोण होता, तर डॉमिनंट पॅरेंट हा कॅपिटल टी होता. मग याला म्हणतात बॅक क्रॉस. म्हणजे जर त्या डॉटरचा त्याच्या पॅरेंटशी क्रॉस केला तर काय रिझल्ट येतो, याला बॅक क्रॉस म्हणतात. मग त्याचं पॅरेंट बघायचं. त्याकडे दोन पॅरेंट होते, एक पूर्ण डॉमिनंट पॅरेंट होता कॅपिटल टी, एक पुरा स्मॉल टी होता. हा पुरा कॅपिटल टी आहे, पूर्ण स्मॉल टी. मग तुम्ही कॅपिटल टी सोबत कॅपिटल टीचे गॅमेट काय तयार करणार, कॅपिटल टी. त्याला टी लिहिलं तरी चालतं. तर प्युअरचे काय होणार, कॅपिटल टी आणि हायब्रिडचं काय होणार, कॅपिटल टी स्मॉल टी. मग तुम्हाला माहिती, हे असं केलं की टेबल बनवायचं असतं. याला पुनेट स्क्वेअर म्हणतात. याला काय म्हणतात, पुनेट स्क्वेअर. तर हा पुनेट स्क्वेअर असतो. त्या पुनेट स्क्वेअर मध्ये काय करायचं असतं, हा एक गॅमेट जो असतो आणि दुसरा गॅमेट असतो, त्याला एकाला ह्या हॉरिझॉन्टल लिहायचं आणि एकाला व्हर्टिकल लिहायचं. मग घेऊन घ्यायचं की एक जो फिमेल कॅन्डिडेट असतो, ठीक आहे, त्याला व्हर्टिकल लिहितात आणि जो मेल कॅन्डिडेट असतो त्याला हॉरिझॉन्टल लिहितात. मग यामध्ये जो फिमेल कोण होता, आपला हायब्रिड होता. मग हायब्रिडचा आपण स्टिग्मा स्टाईल ओरी वापरलं होतं. म्हणजे स्टिग्मा कोणाची होती, हायब्रिडची, आणि पोलन ग्रेन कोणाचा होता, ह्या पॅरेंटचा. ठीक आहे, डॉमिनंट. मग पॅरेंटचे गॅमेट कॅपिटल टी इथे लिहिलेत. याला म्हणायचं मेल, याला म्हणायचं फिमेल. इथे मग कॅपिटल टी स्मॉल टी, कारण हे दिसतंय ना तुम्हाला, कॅपिटल टी स्मॉल टीचं हे लिखणार. मग तुम्हाला माहिती की पुनेट स्क्वेअर सॉल्व्ह कसं करतात, याला प्लस करायचं फक्त कॅपिटल टी, ह्या कॅपिटल टी, हा कॅपिटल टी स्मॉल टी, हा कॅपिटल टी. मग बघा, मग याच्यामध्ये हा प्युअर आहे, हा प्युअर आहे, हा इम्प्युअर आहे पण आहे, हा इम्प्युअर आहे पण तो आलाय. इथे स्मॉल टी आलेलाच नाहीये, जो मागच्या वेळेस आला होता. समजतंय काय चाललंय, हो सर. हॅलो. हे बघा, गेलं रे आपलं बुक. हा, तर मोनो हायब्रिड क्रॉस जो होता तो एवढा का गप्पा केला मी, कारण तो पुढे पुन्हा लागतो, तो लागलाच. मी सांगितलं होतं मोनो हायब्रिड क्रॉस, पुन्हा सांगितलं, ह्या प्युअर टॉल आहे, प्युअर बुटका आहे, कॅपिटल स्मॉल टी, त्याचा टी. हा पुनेट स्क्वेअर आहे. तुम्हाला मेल गॅमेट इथे लिहितात, फिमेल गॅमेट इथे लिहितात. तर
हा जो आपण F1 जो तयार झाला होता त्यासोबत दुसरा F1 त्याच्यासोबत तयार झाले ना भरपूर F1. इथे F1 आहे, इथे F1 आहे. तर हा F1 एक घेतला, त्याच्यासोबत दुसरा F1 घेतला म्हणजे डॉटरच, आणि त्यांचा रिझल्ट हा होता. पण बॅक क्रॉस काय म्हणतो, हा F1 घ्यायचा आणि त्याचा क्रॉस कोणासोबत करायचा, एका पॅरेंट सोबत मागे जायचं आणि त्याच्या सोबत कोण घ्यायचा, हा पॅरेंट घ्यायचा. मग पॅरेंट काय, कॅपिटल टी कॅपिटल टी, आणि मग त्याचा हा कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी करायचं. मग तुम्हाला इथे आन्सर येईल कॅपिटल टी कॅपिटल टी कॅपिटल टी कॅपिटल टी, हा कॅपिटल टी स्मॉल टी, हा कॅपिटल टी स्मॉल टी. आता ते स्मॉल टी येणार, कारण तुम्ही F1 च दुसरा जो क्रॉस करण्यासाठी घेतला पॅरेंट, तो त्याच्या शेजारचा F1 नव्हता, म्हणजे तो मुलगाच नव्हता. तो डायरेक्टली कोण घेतला गेला, पॅरेंट घेतला गेला. पॅरेंट आणि मुलामध्ये जो क्रॉस झाला त्याच्या आन्सर मध्ये तुम्हाला स्मॉल टी मिळालंच नाही. याला म्हणतात बॅक क्रॉस करणं, मागशी क्रॉस करणं. मग इथे तुम्हाला 100% रिझल्ट काय मिळाला, टॉल. इथे बुटकं कोणीच आलं नाही, इथे बुटकं मला मिळालेलं नाही. कळालं? हॅलो. हो सर. आता पॅरेंट जर तुम्ही टॉल सोबत, तुम्ही प्युअर टॉल सोबत जर हा क्रॉस केला तर तुम्ही रेसेसिव्ह होता ना तुमचा पॅरेंट. या F1 चा एक पॅरेंट हा होता, F1 चा पॅरेंट हा होता. मग 50 एक पॉसिबिलिटी तुम्ही ही चेक केली की डॉमिनंट सोबत केल्यानंतर तुम्हाला 100% टॉल मिळाले. मग बुटक्या पॅरेंट सोबत क्रॉस करून काय मिळणार, मग ते करून बघितलं. काय केलं, याचं कॅपिटल टी स्मॉल टी तर हेच तयार होणार, आणि स्मॉल टी काय होणार तर माहिती तुम्हाला, स्मॉल टीच होणार. मेल, आता लक्षात ठेवायचं की आपण हा जो पहिला घेतोय F1 तो फिमेल घेतोय, म्हणजे हे सिग्मा स्टाईल ओरी. मग हा फिमेल मध्ये आणि हा मेल मध्ये, हा पोलन ग्रेन. मग कॅपिटल टी स्मॉल टी काय तो तर तुम्हाला दिसतोय, हा टॉल आहे, हाही टॉल आहे. पण आता बघा स्मॉल टी बघा बुटका आला, स्मॉल टी बघा बुटका आला. तर जेव्हा फर्स्ट जनरेशनचं त्याच्या, तर कन्सेप्ट समजला का? कन्सेप्ट सिंपल आहे. कन्सेप्ट मध्ये बॅक क्रॉस म्हणजे काय, जेव्हा F1 जनरेशनचा तेव्हा त्याच्या जे पॅरेंट्स होते त्यापासून तो तयार झालाय त्याच्याशी क्रॉस केला जातो, तेव्हा त्याला म्हणायचं बॅक क्रॉस. मग त्यामध्ये दोन पॉसिबिलिटी असतात, एक तर कॅरेक्टर असतं ते म्हणजे एक डॉमिनंट पॅरेंट सोबत होऊ शकतो किंवा एक रेसेसिव्ह पॅरेंट सोबत. डॉमिनंट पॅरेंट सोबत जर F1 जनरेशनचा जर क्रॉस झाला तर तुम्हाला 100% डॉमिनंट कॅरेक्टरचेच काय दिसतात तिथे, म्हणजे नवीन जनरेशन. आणि जर तुम्ही त्या F1 जनरेशनचा जर रेसेसिव्ह पॅरेंट सोबत जर क्रॉस केला तर ते पुढचं जनरेशन तयार होतं. त्यामुळे 50% ऑल म्हणजे हाफ कॅरेक्टर तुम्हाला मिळतात दोघांची. तर याला म्हणायचं बॅक क्रॉस. याला काय म्हणतात, बॅक क्रॉस. कळालं? बॅक हो क्रॉस सर. कळालं का? हो कळालं. तर मग तो थेरी मध्ये बघा, आता थेरी मध्ये मग वाचल्यावर तुम्हाला आता ते लगेच कळेल काय असतं थेरी मध्ये. बघा की जेव्हा मग काय थेरी येतं, थेरी सिंपल आहे. जेव्हा F1 इंडिव्हिज्युअल असतो, तुमचा हा F1 असतो, आणि त्यापासून जेव्हा युजली आपण त्याच्यापासून F2 मिळवतो, तर कसं मिळवतो, प्रोजेनी म्हणजे पुढची जनरेशन. तर सेल्फ करून, म्हणजे F1 सोबत पुन्हा F1 केलं त्याला सेल्फ करणं म्हणतात, तेव्हा आपल्याला F2 मिळतो. पण बॅक क्रॉस मध्ये तसं करत नाही. 2 पॅरेंट्स मधला एक पॅरेंट सोबत, 1 ऑफ 2 पॅरेंट्स मधलं जेव्हा त्या F1 सोबत जेव्हा क्रॉस होतं तेव्हा तुम्हाला बॅक क्रॉस तयार होतो. कळालं? 1 of 2 parents when cross with F1 then we get back cross. Done? इकडे प्रतीक्षा नीटवाले फोकस करा याच्यावरती, महत्वाचं चॅप्टर आहे. प्रतीक्षा. हो सर. यस, चलो नेक्स्ट. आता पुढे आहे टेस्ट क्रॉस. बॅक क्रॉस करा, तर टेस्ट क्रॉस. टेस्ट क्रॉस मध्ये काय असतं की टेस्ट क्रॉस ऍक्च्युली भरपूर फेमस आहे, म्हणजे टेस्ट क्रॉस इम्पॉर्टंट भरपूर आहे. तर टेस्ट क्रॉस मध्ये आधी मला वाटतं की कोणीतरी एकदा वाचावं. कोण वाचणार आहे टेस्ट क्रॉस? कारण डायग्राम आपल्याला इथेच दिले, तेवढं बाहेर जाण्याची गरज. शेखर पाटील. वाचतो.
Test cross. The cross of F1 hybrid with the homozygous recessive parent is known as a test cross. It is used to test whether an individual is homozygous or heterozygous. Test cross is easy, simple, and repeatable and predictable. Test cross can be used to find out genotype of any plant with dominant expression, but it is not known whether it is homozygous or pure or heterozygous for that trait. For example, a pea plant having violet flower is crossed with a pea plant with white flowers. If all flower produce are violet, we can conclude that plant is pure or homozygous, and if we get violet and white flower in 1:1 ratio, we can conclude that plant is heterozygous. Test cross is also used to introduce useful recessive traits in the hybrid of self-pollinated plant during improvement program. Following is the graphic representation of test cross. Recessive parent is ओके crossed ओके to find out unknown genotype. ठीक आहे. तर हे बघा टेस्ट क्रॉस तुम्हाला नावातनच कळतंय की पहिली गोष्ट की टेस्ट म्हणजे काय हा चेक करतो. टेस्ट क्रॉस कशासाठी वापरला जातो जेनेटिक्स मध्ये की पॅरेंट्स ऍक्च्युली कोण होते. आता डॉटर आहे पण ह्या डॉटरचा पॅरेंट हा कसा होता हे चेक करण्यासाठी एक टेस्ट केली जाते त्याला टेस्ट क्रॉस म्हणतात. ऍक्च्युली तुम्हाला डायग्राम वरनं सांगतो. आता आपल्याकडे टेस्ट क्रॉस आहे तर टेस्ट क्रॉस मध्ये बघू आपण की ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ टेस्ट क्रॉस. तर एक होमोझायगस आहे आणि एक हेटेरोझायगस आहे. हे बघा तर आपण इथे फक्त ऑल फ्लॉवर्स आर व्हायलेट हा एक होमोझायगस रिसेसिव्ह आहे आणि एक होमोझायगस काय आहे होमोझायगस रिसेसिव्ह आहे आणि हा एक होमोझायगस एक मिनिट करेक्ट. तर याच्यामध्ये बघा आपल्याला टेस्ट करायचंय काय करायचंय टेस्ट करायचंय. मग त्या टेस्ट मध्ये तुम्हाला टेस्ट कधी कोणती गोष्ट करायची असेल तर एक गोष्ट फिक्स करावं लागते. तर फिक्स काय ठेवायची बघा आपल्याला टेस्ट करताना लक्षात ठेवायचं की F1 सोबत आपल्याला टेस्ट करायची आहे. तर क्रॉस ऑफ F1 विथ होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट. एक पॅरेंट जो आपला रेसेसिव्ह पॅरेंट होता त्याच्यासोबत जेव्हा आपण F1 ची काय करतो हायब्रिड करतो तेव्हा त्याला टेस्ट क्रॉस म्हणतात. रिपीट करतो जेव्हा आपण होमोझायगस रेसेसिव्ह एक पॅरेंट असतो. रेसेसिव्ह पॅरेंट म्हणजे काय स्मॉल 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 आर स्मॉल वाय स्मॉल टी त्यासोबत जेव्हा आपण हे F1 जनरेशनची काय करतो टेस्ट करतो त्याला जेव्हा आपण तिथे त्याच्याशी त्याचा क्रॉस करतो तेव्हा आपला काय होतो तो टेस्ट क्रॉस होतो. एक्झाम्पल म्हणजे ह्या टेस्ट मध्ये लक्षात ठेवायचं एक फिक्स असतं होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट. हा पॅरेंट तुमचा एक फिक्स आहे ज्याचा कलर व्हाईट आहे. व्हाईट हे चांगलं कॅरेक्टर आहे का म्हणजे तर तुम्हाला विचारलं की या फ्लावर मध्ये व्हाईट कॅरेक्टर आहे आणि ते तर हे व्हाईट चांगला कॅरेक्टर आहे का नाही कारण तो रेसेसिव्ह पॅरेंट आहे. त्या प्लांट मध्ये रेड फ्लावर असणं हे चांगलं कॅरेक्टर आहे. त्याच्यात चुकून रेसेसिव्ह आहे. रेसेसिव्ह म्हणजे ते चांगलं कॅरेक्टर नाही पण ते आहे ऑलरेडी त्या फ्लावर. ठीक आहे. तर व्हाईट कलर असणं हे चांगली गोष्ट नाही म्हणून हा रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे. हा रेसेसिव्ह पॅरेंट आहे. जसं की त्याला तुम्ही इथे म्हणू शकता की हा स्मॉल टी आहे. हा स्मॉल टी पॅरेंट आहे. बुटका प्लांट आहे. ठीक आहे आपलं मागच्या एक्झाम्पल प्रमाणे. हे बघा एक्झाम्पल थोडे बदलतील त्यामुळे लक्षात ठेवायचं रेसेसिव्ह म्हणजे स्मॉल टी म्हणजे हे व्हाईट कलर हा ऍक्च्युली तेवढा चांगला कलर नाहीये म्हणून त्यासाठी स्मॉल आर वापरायचं. व्हाईट कलर मी स्मॉल आर पण टेस्ट करताना कधी तुमचा एक पॅरेंट फिक्स असेल तो पॅरेंट असेल आणि तो रेसेसिव्ह असेल. नेक्स्ट पॉइंट जेव्हा तुम्ही त्या एका पॅरेंटला फिक्स करू जेव्हा ते F1 ही F1 जनरेशन आहे तुमची ही काय F1 जनरेशन तर तुम्हाला चेक करायचंय की हा कसा आहे. तुम्हाला माहित नाही तुमचं जे डॉटर आहे ते कसं आहे तुम्हाला माहित नाही त्याला चेक करायचंय. तुम्ही काय करणार त्याच्या रेसेसिव्ह पॅरेंट सोबत सॅम्पलिंगले कोडी घेणार आणि त्याचा क्रॉस करणार. मग हे तुम्हाला अननोन आहे. हा काय आहे अननोन. मग अननोन जेव्हा तुम्ही चेक करणार तेव्हा तुम्ही बघणार की त्या अननोनचे गॅमेट्स मग काय असणार आहे. हा जर कॅपिटल आर असेल म्हणजे रेड फ्लावर असेल प्युअर तर त्याचे आर तयार होणार आणि तो जर चुकून हाफ असेल
तर त्याचा कॅपिटल आर स्मॉल आर तयार होतो. इथं कळतंय ना तुम्हाला? प्युअर असेल तर असा, इम्प्युअर असेल तर असा. जो तो प्युअर असेल तर त्याचा कॅपिटल आर कॅपिटल असेल, इम्प्युअर असेल तर तो कॅपिटल आर स्मॉल आर. आणि आपला जो मेन फिक्स ठेवायचा आहे तो तर आपल्याला स्मॉल आर माहितच आहे. टेस्ट समजते कशी करायची आहे? टेस्ट क्रॉस मध्ये एक पॅरेंट हा स्मॉल आर असणारच आहे, आणि जो चेक करायचा आहे तो कधी असा असू शकतो, कधी असं असू शकतो. मग तो जर असा असला तर तो असा असणार. आपण या रिझल्ट वरनं बोलणार आहे, आपल्याला माहित नाही हे काय आहे, आपण याच्यावरनं बोलू. मग त्याचा जर तो चुकून असा असेल तर त्याचे कॅपिटल आर कॅपिटल तयार होणार. कॅपिटल आर मग तुम्ही याला असं प्लस करणार. तुम्हाला माहिती आहे की कॅपिटल आर स्मॉल आर असं तयार होणार, रेड तयार होणार. करून बघा, हे सर्व रेडच तयार होणार. मग तुम्ही म्हणणार की जो तुम्ही F1 घेतला होता तो प्युअर आहे. तो F1 काय आहे? प्युअर आहे. का प्युअर आहे? तो जो तुम्ही F1 एक प्लांट घेतला होता, जे सीड घेतलं त्याच्या पॅरेंट सोबत त्यामध्ये काय क्रॉस केलं, तो पॅरेंट फिक्स होता, तो होता रेसिसिव्ह होता. हॅलो सर. सर आवाज येत नाही सर. ओके, आवाज येत नाही का? ठीक आहे. हा थोडस वातावरण तयार होत आहे जरा इकडे. तर हवा खात फिरता बोलतोय मी. चला आता येईल थोडा. ते काय झालंय, जरा इथे चांगलं वातावरण बिल्डअप झालंय. माहिती असेल तुम्हाला क्लाउडचे 4-5 टाईप असतात. निंबोसा वगैरे माहित नाही का तुम्हाला? टाईप निंबोसा टाईपचे क्लाउड तयार झाले, म्हणजे एकदम मोठमोठे क्लाउड. तर निंबोसा नाही ऐकलं का तुम्ही नाव? निंबोसा क्लाउड झालं नाही तुमचं 10 पर्यंत काही निंबोसा वगैरे? नाही सर, ढगांचे प्रकार नव्हते आम्हाला. नाही सर. असं का? ठीक आहे, पुढे शिकून घ्या. निंबोसा म्हणजे अशा प्रकारचा क्लाउड असतो की तो एकदम आपल्या जवळ असतो आणि एकदम मोठा असतो आणि त्याच्यात भरपूर. तर क्लाउडचे टाईप असतात चांगले 5-7-8 टाईप आहे क्लाउडचे. म्हणजे असं आपण जे ढग बघतो ना, तसे आपण म्हणतो काळा ढग आहे, पांढरा ढग आहे, तसं नसतं. 5-10 प्रकारचे ढग असतात. त्यातला निंबोसा म्हणजे जो असतो तो पाणी देतो आपल्याला, अशा प्रकारचा क्लाउड आपला एरिया नाही. तर हे बघा, थोडं मॅथमॅटिकली बघू. टेस्ट करायची म्हणजे काय करायचंय? हवा तर थोडी येणारच आहे. हे बघा, मला टेस्ट करायची की जो माझा F1 तयार झालाय ना तो कसा आहे मला माहित नाही, किंवा माझ्याकडे एक सॅम्पल दिलं गेलाय, एक सॅम्पल आहे, मला चेक करायचंय की तो प्युअर कॅपिटल आर आहे का कॅपिटल आर स्मॉल आहे. मला हे चेक करायचंय. मी कसं करणार? हा माझा क्वेश्चन आहे. मग त्यासाठी आपल्याकडे जिनेटिक्स मध्ये एक टेस्ट असते. तर टेस्ट काय म्हणते की तुला सॅम्पलला माहिती ना, एक प्लांट आहे आणि त्याचं सीड आहे, आणि तुला चेक करायचं की ऍक्च्युली हे सीड प्युअर आहे का इम्प्युअर आहे, ते प्युअर आहे असं का हा प्युअर आहे. तर हे चेक करण्याची टेक्निक म्हणजे असते टेस्ट. म्हणजे टेस्ट क्रॉस का? तर तुम्हाला चेक करायचं की तो सॅम्पल असा आहे का असा आहे. आता हे तर समजतो ना हे काय लिहितो मी, याला प्युअर राऊंड म्हणायचं, प्युअर रेड म्हणायचं, आणि याला हाफ रेड म्हणायचं. समजतंय ना? किंवा जरा तुम्हाला तर रेड समजत नसेल टॉल मध्ये, तो असा आहे का असा आहे, मला हे शोधायचं. दोघही टॉलच आहे, दिसतंय तुम्हाला? दोघही टॉल आहेत, पण तो प्युअर आहे का ते बघायचं आहे. मग त्यासाठी मग आपला टेस्ट क्रॉस आहे. टेस्ट क्रॉस काय म्हणतो? सॅम्पलला घ्या, सॅम्पल सोबत टब्बा, तो टब्बा तर बनवणार ना आपण, तो बनवा. जर तो प्युअर असेल आणि तो कोणासोबत क्रॉस करायचा आहे? आपल्या स्मॉल टी सोबत. हे एक फिक्स आहे, रेसेसिव्ह पॅरेंटच घ्यायचं इथे. स्मॉल टी सोबत जर त्याने दाखवलं की त्याचे पुढचे जनरेशन कॅपिटल टी आहे, तर समजायचं तो प्युअर आहे. म्हणजे इथे जर पुन्हा टॉल आलेत ना, की समजायचं की घेतलेला छोटा रेसेसिव्ह होता ना, एक तर रेसेसिव्ह आहे फिक्स, मग त्यासोबत जर हा प्युअर असेल तर तुम्हाला प्युअर टॉल मिळते. आणि जर तुम्ही घेतलेला ही रेसेसिव्ह असेल ना, हाही रेसेसिव्ह, तर तुम्हाला माहिती काय होतं? हाफ बुटके मिळतील आणि हाफ टॉल मिळतील.
लॉजिक समजतंय काय तर? लॉजिक चालतंय का काही? हे बघा, तुम्हाला सॅम्पल मध्ये चेक करायचं आहे, हा सॅम्पल आहे की हा कॅपिटल टी आहे का कॅपिटल टी स्मॉल टी, हे तुम्हाला चेक करायचं. ते चेक करण्यासाठी तुम्ही टेस्ट क्रॉस वापरला. टेस्ट क्रॉस काय म्हणतो की याचं कॉम्बिनेशन कोणाशी करा, बुटक्या पॅरेंट सोबत करा. कोणासोबत करा? बुटक्या पॅरेंट कोण? कॅपिटल टी मग कॅपिटल टी सोबत या सॅम्पलचं कॉम्बिनेशन करा. जर हा कॅपिटल टी असेल, हा काय असेल? कॅपिटल टी असेल तर तुम्हाला तो काय देऊन टाकेल? सर्व काय देऊन टाकेल? तो तुम्हाला टॉल मॅक्सिमम देईल. आणि जर तो स्वतःच कॅपिटल टी स्मॉल टी असेल तो काय देईल तुम्हाला? त्यात काही बुटके, त्याने जर 50% ते बुटके दिले तर समजायचं की जे तुम्ही सॅम्पल घेतलं होतं त्याच्यामध्ये स्मॉल टी फॅक्टर आणि तो स्मॉल टी फॅक्टर तो त्या मुलांमध्ये दिसला, म्हणजेच तुम्ही घेतलेल्या सॅम्पल मध्ये एक बुटका कॅरेक्टर आहे. तो दिसतो टॉल आहे पण त्यात बुटका आहे. एक्झाम्पल वरनं बघू. समजायला थोडस करावं लागेल. हे बघा, आता लॉजिक थोडं डेव्हलप करा. यासाठी डेव्हलप करा की आता हे राऊंड ते तुम्हाला समजलं पाहिजे. त्यात आता कसं आहे तर ते बघा, टेस्ट क्रॉस मध्ये मला चेक करायचं आहे की हा रेड आहे पण हा प्युअर रेड आहे का थोडासा हाफ रेड आहे. याला हा प्युअर रेड म्हणत नाही, हा प्युअर रेड आहे. हा प्युअर आहे रेड. हे कळालं ना? याला प्युअर रेड का म्हणतोय मी? त्याला कॅपिटल आर आहे. यामध्ये कॅपिटल आर आहे म्हणून हा प्युअर आहे, हा थोडासा इम्प्युअर आहे. मग मला चेक करण्यासाठी एकच मेथड आहे की त्याचा क्रॉस अशा पॅरेंट सोबत करा की तो ऑलरेडी इम्प्युअर आहे, स्मॉलर. मग स्मॉलर सोबत जर हा चुकून प्युअर असेल, काय असेल? प्युअर असेल, काय देतो? सर्व रेड देतो नेक्स्ट जनरेशन. मग तुम्ही म्हणणार की आपल्या इम्प्युअर पॅरेंट सोबत जर तो रेड देत असेल तर तो प्युअर पॅरेंट असला पाहिजे, तो स्वतः प्युअर असला पाहिजे. हे पहिली कंडिशन. आणि दुसरी कंडिशन, हा तुमचा इम्प्युअर पॅरेंट आहे म्हणजे ही कंडिशन. आणि हा तुम्ही घेतला तो जर इम्प्युअर असेल, इम्प्युअर म्हणजे जर कॅपिटल आर आणि स्मॉल आर असेल तर हा स्मॉल आर या आर स्मॉल आर सोबत काय बनवतो? आर चे कॉम्बिनेशन होतो आणि रेसेसिव्हला तिथे दाखवतो हे मागचं कॅरेक्टर. म्हणजे लक्षात येतं की याला कोणाची तरी हेल्प मिळाली आणि तो आर इथे होता आणि या दोघं आर मिळून त्यांनी स्मॉलर जनरेट केलं आणि काही 50% व्हाईट फ्लॉवर तयार केले. म्हणजे घेतलं गेलेलं सॅम्पल मध्ये व्हाईट कलरचं काय आहे? रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे. लॉजिक जात आहे डोक्यामध्ये का उद्या घ्यायचं? हॅलो प्रतीक्षा, समजतंय सर थोडं थोडं. हवेचा आवाज तो जास्त. ठीक आहे, मग आपण उद्या करू. आपल्याला तेवढं एवढे समजलं बस झालं. बॅकक्रॉस समजलं तुम्हाला? चला बस झाला. पुढे आपल्याला बघायचंय की हे बघा, म्हशी बघायच्या. म्हणजे तुम्हाला समजेल की पुढे इंटरेस्टिंग काय आहे. बघा, म्हणजे आपल्याला माहिती ना की आपल्याकडे म्हशी अशी असते बघा, अशा गावडी अशी असते. म्हणजे आपली प्युअर गावडी आहे रेड आणि प्युअर व्हाईट गावडी आहे. पण आपल्याकडे गावड्या अशा असतात का? नाही, अशी असते बघा. प्युअर रेडही असते, प्युअर व्हाईटही असते आणि अशी कॉम्बिनेशन असतात बघा. मग आपल्याला हे शोधायचं की कॉम्बिनेशन तयार कसे होतात. तुम्ही जर्सी गावड्या वगैरे बघितल्या आणि त्या अशा असतात. मग ह्या कशा तयार होतात हे या प्रोसेस तयार होतात. ठीक आहे, तर हा कोणाला डाऊट असेल तर विचारा. तुम्हाला ऍक्च्युली व्हिडिओ दाखवायचा होता, मला जर वेळ असेल तर दाखवू तिथे व्हिडिओ दाखवायचा. ऍक्च्युली मी तो तर बाकीच्या मुलांनाही दाखवलं. हा व्हिडिओ बघितलाय का तुम्ही? बघा, बघितलंय का? अरे आता तर बोला.
साहिल बघितलाय का रे बुवा हा व्हिडिओ? सर हा व्हिडिओ नाही, पण हे एपिसोड पाहिलं सर नेट जिओ वरती. तर ऍक्च्युली तुम्हाला यासाठी दाखवायचंय की बघा ते एक मोठं डॅम आहे आणि डॅम मध्ये तुम्हाला त्याची हाईट दिसते का? ऍनिमल कुठे येतात ते बघा. ऍनिमल कुठे? हा ऍनिमल आहे आणि हा सर्वात मोठा डॅम आहे. त्या डॅमची भरपूर मोठी हाईट आहे आणि हा ऍनिमल या फ्लॅट सरफेस वरती चालतोय बघा. हे बघा दिसतंय का तुम्हाला? हे किती ऍनिमल आहेत बघा, ते कसे चालत आहे बघा. आणि ते कशासाठी जात आहे माहिती का? त्या डॅमच्या जे वॉल आहे ना त्यातनं काही जे सॅम्पल म्हणजे सॉल्ट वगैरे असतात ना ते बाहेर येतात पाण्यातनं. बघ केवढ्या जागेवरती चालतात बघा ते. केवढीशी जागा असते बघा, किती हाईट आहे बघा ते, आणि ते बघ किती जोरात पडते. फील होत आहे तुम्हाला किती वरती? ते तर वरती चढतात ते एकदम. आणि ते कशासाठी येतात फक्त माहितीये का? त्यांना फक्त तिथे सॅम्पल काय करायचं आहे ते हे खायचंय काय, त्यांना फक्त ते तिथले सॉल्ट वगैरे चाटायचे का? कारण त्याच्या बॉडीला लागतात ना आपल्या सॉल्ट, मॅग्नेशियम वगैरे, कॅल्शियम, आयर्न वगैरे. तर ते त्यांना त्या शार्प तिथून मिळतात, त्या डॅमच्या पाण्यातनं मिळतात. हे बघा ते डॅम किती उंच आहे, इथून फील घ्या बघा ते किती उंच आहे. आणि त्यांनी स्वतःला असं डेव्हलप केलं आहे हे जे प्लांट हे अॅनिमल आहेत की ते एवढं बॅलन्सिंग करतात आणि एवढं हाईट वरती जातात आणि ते सॉल्ट खातात. बघा केवढं हायटेड आहे ते डॅम. आणि तुम्हाला जर फील हे बघा पुढे ते एकदम चांगल्या प्रकारे चढतात. हे बघा सुरू झाले चढायला. हे बघा चालले ते बघा किती आरामात चढतात बघा, किती डेव्हलप केलं त्यांनी. सर उतरायचं कसं? ट्रेन करतात ते नाही, ते उतरतात ना. हे बघा आता हे बघा हे एवढ्या वरती बघा किती हाईट वरती आहे बघा. ते चढता येतात आणि छोटस बच्चंही असतं ते एवढ्या हाईट वरती जातं. मला विशेष वाटलं हे बघा एवढ्या हाईटला तुम्ही जर खड्डा बघितला ना खाली, एवढ्या हाईटला तर एवढ्या हाईटला येतं वरती. दिसेल मला किती वर तेव्हा असे सडकतात. हे बघा तेव्हा हे बघा 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 ते कसे चालतात ते. आणि बघा ते किती वरती बघा, ही ते डॅमच्या पूर्ण टोकाला आली वरती बघा. बघा कशी चालते ती. आता हे छोटस बच्चंही टॉपला आहे बरं, एवढ्या वरती. ते तुम्हाला फ्लॅट जागा वाटते, ती पूर्ण अशी व्हर्टिकल आहे ती. हे बघा किती वरती दिसतंय ना, समजला किती वरती येतं छोटस बच्च. हे बघा इथे हे ते डॅमचं हाईट आहे. इथे डॅम संपत वरती आणि इथे बघा हे छोटस मदर आणि त्याचं डॉटर आहे आणि इथे बघा आणि ते तिथे खातायत. तेव्हा किती आरामात चालताय बघा. हे बघा छोट्याशा बच्चा ऍक्च्युली बॅलन्सिंग कसं काय करताय, विशेष गोष्ट आहे. हे बघा विशेष ना. म्हणजे मला म्हणायचंय की कोणतेही गोल अचीव्ह करायचं असेल त्यांनी त्याला स्वतःला असं डेव्हलप केलं आहे, असं बॅलन्सिंग ते करायला लागलेत. आणि ते छोट्या मुलांनाही त्यांच्या असं ट्रेनिंग देतात की ते कसं तिथे रीच व्हायचं, एवढ्या हाईट वरती जायचं. आणि तिथे बघा ते बघा किती कसं बॅलन्स करताय बघा ते बघा. तर विशेष गोष्ट आहे. आणि एक नाही सर्वच जातात डॅम वरती खातात. हे बघा आणि एक व्हिडिओ अजून मला का तुम्हाला पाठवायचं होतं. ऍक्च्युली मला मागे प्रश्न विचारला होता, ते कॅन्सर व्हिडिओनेच मिळाला. काल एक व्हिडिओ बघितला मी, जरा शोधावं लागेल मला. जर आता हिस्ट्री चेक करू द्या. हा मागे तुम्हाला प्रश्न विचारला होता, त्याचा ऍक्च्युली अॅनिमेशन येते. तर मला तो प्रश्न विचारला होता मागे की जे स्पर्म्स आहेत ते अटॅक, मी सांगितलं होतं की इम्युन सिस्टीम अटॅक करते बरोबर फिमेलची, मदरची, आणि ते स्पर्मला किल केले जातात. तर त्याचं अॅनिमेशन मला काल मिळालं, BCC वरती होतं. तर हे बघा स्पर्म आहेत आणि हे सर्व्हिक्स मधून वरती जात आहेत. जर विसरला असाल, ऐकू येतंय ना माझं बोलणं? हो सर. हॅलो हो सर.
तर हा युटेरस आहे, इथे सर्विक्स आहे, हा काय आहे फॅलोपियन ट्यूब आहे, आणि इथे स्पर्मला जायचंय. कोणता एरिया असतो हा? अँपुला. आणि इथे 40,000 मिलियन स्पर्म इथे असतात, आणि किती रीच होतात? फक्त हंड्रेड्स मध्ये, काही हंड्रेड्स मध्ये जातात. तर ते कशा प्रकारे किल केलं, तर त्याचं एक अॅनिमेशन आहे. आवाज तुम्हाला ऐकून येणार, तो झूमवर जात नाही. तुम्ही बघू शकता की तिथे व्हाईट ब्लड सेल त्याला कसं किल करतात. हे आता सर्व्हिक्स मधनं युटेरस मध्ये एंटर करते. हे जेव्हा एंटर करतात युटेरस मध्ये, तेव्हा जे युटेरसच्या ज्या वॉल्स असतात, तिथे WBC असतात, ते त्यांच्यावरती अटॅक करायला लागतात. तेव्हा WBC काय तुम्हाला माहिती आहे, वॉल मधनं WBC बाहेर येतात किंवा कुठेही फिरू शकतात. तर त्या स्पर्मला काय करतात? अटॅक करतात ना, किल करून टाकतात. फॅगोसायटिक ऍक्शन करतात. मी सांगितलं होतं त्यांना खाऊन घेतात. बघा, एक फॉरेन सबस्टन्स म्हणून त्यांच्यावरती अटॅक केला जातो. म्हणजे 400 मिलियन स्पर्म आहेत, त्यांच्यातले फक्त काही 40-50 स्पर्मला फक्त कोटपर्यंत पोहोचू शकतात. आता बघा, हे फॅलोपियन ट्यूब मध्ये आलात. का फॅलोपियन ट्यूब मध्ये आलात? तर फॅलोपियन ट्यूबला तुम्हाला माहिती आहे हेअर लाईक स्ट्रक्चर असतं, दिसतंय हे. म्हणजे आता फॅलोपियन ट्यूब मध्ये हे स्पर्म एंटर झालेत. अराउंड फक्त 25 to 30 स्पर्मच असतात, आणि नंतर ते पुढे काय करतात? मग फर्टिलायझेशन करतात. तर तुम्हाला सांगायचं होतं की ते कशा प्रकारे WBC काय करतात, ते वॉल मधनं त्यांच्यावरती अटॅक करतात. तो म्युकसचा लेअर असतो, आणि तिथून ते त्यांना कट खाऊन जातात. त्याला फॅगोसायटिक ऍक्शन. ठीक आहे, मग मला वाटतं कळालं असेल. प्रश्नाचं उत्तर ऐकू येतंय का? हो सर, येत आहे. ठीक आहे, तर थँक्यू. मग